हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत फर्स्ट स्टँडर्डचा सब्जेक्ट. मी घेत आहे इंग्लिश बालभारती अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस. आपला 3rd युनिट आपण स्टार्ट केलेला आहे. इन दॅट 3.6 रघु गोज टू द मार्केट. तर हा चॅप्टर आज आपण बघणार आहोत. तर त्याच्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण इथून पुढे सुद्धा मी जे व्हिडिओज टाकणार आहेत अकॉर्डिंग टू तुमच्या स्टँडर्ड्स जे पेपर असणार आहेत, जे पेपर मी अपलोड करणार आहे, हेही तुम्हाला जर बघायचे असतील तर त्यासाठी खाली जो बेल आयकॉन दिसतो या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला इथून पुढचे व्हिडिओसुद्धा बघायला मिळतील. सो चला आपण स्टार्ट करूयात. आपला 3.6 चॅप्टर नेम इज रघु गोज टू द मार्केट. म्हणजे एक मुलगा आहे रघु, तो मार्केटमध्ये गेला आहे, तो तिथे व्हिजिट करत आहे. तर त्यावेळेला त्याला जात असताना किंवा तिथे गेल्यानंतर कोणकोणत्या गोष्टींचं त्याने निरीक्षण केलं, हे सगळं आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायला मिळणार आहे. सो पेज नंबर 48 वरती आपला हा चॅप्टर स्टार्ट होतोय. पेज नंबर 48, पेज नंबर 49 अँड पेज नंबर 50. राईट. सो 3 पेजेसवरती हा चॅप्टर इन्क्लूड केलेला आहे, रघु गोज टू द मार्केट. तर स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, चॅनलला सबस्क्राईब करा. सी, डू यू नो, हॅव यू विजिटेड अ मार्केट? म्हणजे त्यांनी एक क्वेश्चन विचारलेला आहे, तुम्ही कधी मार्केटमध्ये गेला आहात का? तुम्ही कधी तिथे व्हिजिट केली आहे का? तर याचं उत्तर ऑब्वियसली सगळ्यांचे येस हेच असणार आहे. व्हॉट डिड यू सी देअर? देन, तर तुम्ही तिथे गेलाच आहात तर तिथे तुम्हाला काय काय बघायला मिळालं, कोणकोणत्या गोष्टी बघायला मिळाल्या. आणि एक तुम्ही जेव्हा नेक्स्ट टाईम मार्केटमध्ये जाल, मार्केटमध्ये व्हिजिट कराल, तेव्हा एक गोष्ट नोटीस करायची, तुम्हाला तिथे वेगवेगळ्या गोष्टी, वस्तू किंवा जे प्लेसेस आहेत हे काय काय बघायला मिळाले हे सगळं नोटीस करायचं आहे. सो आपण चॅप्टरला स्टार्ट करतो आहोत. सी, मी इथे रीड करून दाखवते तुम्हाला. रघुज स्कूल वॉज अबाउट टू बिगिन. म्हणजे रघुचे स्कूल आता चालू होणार होतं. ही वॉन्ट टू बाय बुक्स, पेन्सिल अँड कलर बॉक्स. तर आता स्कूल स्टार्ट होणार म्हटल्यानंतर तुम्हा मुलांची फार गडबड असते की तुम्हाला बुक्स हव्या असतात, पेन्सिल्स हव्या असतात, कलर बॉक्सेस हवे असतात. तसेच रघुलासुद्धा बुक्स, पेन्सिल्स आणि कलर बॉक्स हवे होते. सो ही गोज टू द मार्केट विथ हिज मदर. सो तो त्याच्या आईबरोबर मार्केटमध्ये गेला. ऑन देअर वे ही सीज ऑंट नीता फीडिंग ग्रास टू कपिला हर काऊ. ऑन देअर वे म्हणजे जात असताना नीता आंटी तिच्या घराच्या बाहेर कपिला नावाची तिची जी गाय आहे तिला चारा देत होती. ही सीज दीपा, अमेय अँड सारा प्लेईंग इन अ गार्डन. तर त्याच घराच्या गार्डनमध्ये किंवा पुढे समोर जी जागा असते तिथे, इथे बघा दिसतं आपल्याला, हे पिक्चर इन्क्लूड करा. इथे अमेय, सारा आणि दीपा हे तिघंजण खेळताना त्याने नोटीस केलं. नेक्स्ट पॅराग्राफ बघा. रघु वेव्स टू अंकल माने स्टँडिंग आउटसाइड द बँक. तर रघु जेव्हा नेक्स्ट पुढे येत असताना एक बँक होती आणि बँकच्या बाहेरच्या बाजूला माने अंकल नावाचा जो पर्सन आहे हा त्याला उभा असताना तिथे दिसला. त्याने त्यांना बाय केलं. राईट. देअर ही सीज अ डॉग अँड अ कॅट सिटिंग टू. त्याचबरोबर त्याला इथे एक डॉग आणि एक कॅटसुद्धा बसलेलं बघितलं. म्हणजे तो नोटीस करत आहे, एकदम बारीक निरीक्षण करत आहे. फायनली रघु रिचेस द मार्केट. ही स्टॉप्स टू वॉच स्पॅरोज अँड पिजन पिकिंग ग्रेन्स नियर द ग्रॉसरी शॉप. राईट. तर हळूहळू करत जेव्हा रघु मार्केटमध्ये पोहोचला तेव्हा त्याने तिथे काही स्पॅरोज म्हणजेच चिमण्या आणि पिजन्स म्हणजेच कबूतर हे काही दाणे पडलेले होते ते खात असताना त्याने बघितले. देन ही सीज व्हेजिटेबल अँड फ्रूट वेंडर्स. तर त्यानंतर त्याला तिथे व्हेजिटेबल आणि फ्रूट वेंडर्ससुद्धा बघायला मिळाले. रघुज मदर लीड्स हिम टू द स्टेशनरी शॉप. तर रघुची आई त्याला स्टेशनरी शॉपमध्ये घेऊन गेली, कारण त्याला बुक्स, पेन्सिल, कलर बॉक्स काय करायचे होते, घ्यायचे होते, विकत घ्यायचे होते. देअर दे बाय बुक्स, पेन्सिल, कलर बॉक्स
अँड अ स्टोरी बुक, राईट. आणखीन त्याने काय घेतलं, त्याचबरोबर स्टोरी बुकसुद्धा घेतली. आफ्टर बाईंग थिंग्स दे कम बॅक होम. आणि त्यानंतर ते सगळं घेतल्यानंतर ते पुन्हा घरी आपल्या आले. तर अशी छोटीशी ही एक पॅरेग्राफ दिलेला आहे. या पॅरेग्राफमधून आपल्याला रघु जेव्हा मार्केटमध्ये व्हिजिट करतो, तो व्हिजिट करत असताना त्याचा ऑन द वे त्याला काय काय बघायला मिळालं हे त्याने जे जे काही नोटीस केलं होतं ते या पॅरेग्राफ थ्रू दिलेलं आहे. ठीक आहे. तर आपण पुढचं काय दिलं आहे बघूयात. तर या पॅरेग्राफ थ्रू आपल्याला काही त्यांनी क्वेश्चन विचारले आहेत आणि या क्वेश्चनचे आन्सर्स आपल्याला द्यायचे आहेत. सो इथे आपण हा पॅरेग्राफ अगदी व्यवस्थित समजावून घेतलेला आहे आणि इथे जे साईडला पिक्चर दिलेला आहे या पिक्चरमध्ये सुद्धा आपण नोटीस केलेलं आहे की कुठे कुठे काय काय गोष्टी आहेत. सी, तर सेकंड क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग. नाव आपल्याला त्यांनी टोटल 5 क्वेश्चन दिलेले आहेत. तुमच्या एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचा पॅरेग्राफ दिला जाऊ शकतो. तो पॅरेग्राफ दिल्यानंतर तो तुम्हाला रीड करावा लागेल आणि त्याच्यावरती टोटल 3 क्वेश्चन्स किंवा 5 क्वेश्चन्स दिले जातील. या क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला राईट करायला सांगतील, राईट. तर हा क्वेश्चन 2 मार्क्सला किंवा 5 मार्क्सला येऊ शकतो. ठीक आहे. तर आपण या क्वेश्चन्सचे आन्सर बघण्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. सो आपल्याला फर्स्ट क्वेश्चन त्यांनी दिलेला आहे, व्हॉट डज रघु वॉन्ट टू बाय, राईट. तर इथं पॅराग्राफमध्ये आपण बघितलेलं आहे रघु वॉन्ट्स टू बाय बुक्स, पेन्सिल्स अँड कलर बॉक्स. सो याचा आन्सर आपण कसं देणार, रघु वॉन्ट्स टू बाय बुक्स, पेन्सिल्स अँड कलर बॉक्स, राईट. सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज आंट नीता डुईंग. तर आपण पॅराग्राफ नीट रीड केलेला आहे. इथं आहे याचा आन्सर, आंट नीता फीडिंग ग्रास टू कपिला हर काव. आपण याचा आन्सर कसं देणार, आंट नीता फीडिंग ग्रास टू कपिला हर काव. नेक्स्ट इज अ थर्ड क्वेश्चन, हू आर प्लेइंग इन द गार्डन. सो गार्डनमध्ये कोण कोण खेळताना रघुला दिसलेलं आहे त्याचं आन्सर इथं वरती आहे, दीपा, अमेय अँड सारा प्लेइंग इन अ गार्डन. सो याचा आन्सर आपण कसं देणार, दीपा, अमेय अँड सारा प्लेइंग इन अ गार्डन. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन, हू इज स्टँडिंग आउटसाइड द बँक. सो याचा आन्सर आहे अंकल माने स्टँडिंग आउटसाइड द बँक. And fifth question, where does Raghu's mother lead him? And the answer is Raghu's mother lead him to the stationery shop. तर बघा स्टुडंट्स, आपला सेकंड क्वेश्चन होता आन्सर द फॉलोइंग. यामध्ये त्यांनी 5 क्वेश्चन विचारले होते. या 5 क्वेश्चनचे आन्सर्स आपल्याला द्यायचे होते आणि आपण हे असे आन्सर्स याचे दिलेले आहेत, राईट. तर इथे तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. आता आपण बघणार आहोत थर्ड क्वेश्चन, फाइंड अँड राईट द नेम्स ऑफ पीपल, ॲनिमल्स, प्लेसेस अँड थिंग्स, राईट. सो इथं पीपल, ॲनिमल, प्लेसेस अँड थिंग्स आपल्याला विचारलेले आहेत. फर्स्ट आपण बघूया पीपल. तर या पॅरेग्राफ थ्रू आपल्याला किती पीपल्स मिळतात, रघु, नीता आंट, अमेय, सारा, दीपा अँड माने अंकल, राईट. नेक्स्ट आहे ॲनिमल्स, कोणते कोणते इन्क्लूड केलेले आपल्याला किंवा रघुला कोणते कोणते ॲनिमल्स ऑब्झर्व करायला मिळाले, कपिला काऊ किंवा काऊ कपिला, कॅट डॉग, देन आणि बर्डमध्ये स्पॅरो अँड पिजन हे दोन्हीसुद्धा इन्क्लूड होऊ शकतात. प्लेसेस, प्लेसेसमध्ये मार्केट, देन गार्डन, बँक, ग्रॉसरी शॉप अँड द स्टेशनरी शॉप, राईट. अँड थिंग्स, थिंग्समध्ये बुक्स, पेन्सिल्स, कलर बॉक्स अँड लास्ट वन इज द स्टोरी बुक. ओके. सो हा थर्ड क्वेश्चन इथे आपण कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट बघूयात आपण फोर्थ क्वेश्चन, रीड अँड राईट. सो या ठिकाणी आपल्याला वन अँड मेनी विचारलेला आहे. सो आपण हा क्वेश्चन इथे कंप्लीट करूयात. बुक्स, अकॉर्डिंग टू बुक्स, वन बुक. सो मेनी असतील तर आपण त्याला काय प्रोनाऊन्स करतो, बुक्स.
पेन्सिल. ओके, सो 1 पेन्सिल, मेनी असतील तर पेन्सिल्स. देन 1 स्पॅरो, मेनी स्पॅरोज. नेक्स्ट pigeon, many pigeons. Dog and dogs. राईट, सो 1 and many हे जे आपल्याला कंप्लीट करायचं सांगितलं होतं हे इथे कंप्लीट केलेलं आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत 4th क्वेश्चन, रीड अँड राईट. तर इथे एक चार्ट कॉर्नर दिलेला आहे. प्री ॲक्टिव्हिटी इन्स्ट्रक्शन्स आहेत अ डे बिफोर ॲक्टिव्हिटी, म्हणजे तुमची जी ॲक्टिव्हिटी आहे त्या ॲक्टिव्हिटी करण्याच्या आधीची जी तयारी आहे त्याला प्री ॲक्टिव्हिटी इन्स्ट्रक्शन्स या तुमच्या एका स्कूलचा जो बोर्ड असतो या बोर्डवरती लिहिलेल्या आहेत. तर त्या कशा दिलेल्या आहेत हे बघूयात. तर इथे बघा स्कूलचा हा बोर्ड, ब्लॅक बोर्ड दिसतो आहे, ग्रेड 1. देन डेट तिथे दिलेली आहे. देन प्रेझेंट स्टुडंट, अपस्टर्न स्टुडंट्स अँड टोटल स्टुडंट्स. देन हेल्थ इज अ वेल्थ हे त्याचं नेमिंग दिलेलं आहे. अँड सब्जेक्ट आपला आहे इंग्लिश. सो नोटीस तुम्हाला काय दिलेली आहे, 9 नोव्हेंबर 2025 जॉयफुल सॅटरडे ॲक्टिव्हिटी. तर बघा या ठिकाणी 9 नोव्हेंबरला तुमच्या स्कूलमध्ये एक जॉयफुल सॅटरडे ॲक्टिव्हिटी असणार आहे. तर त्याच्यासाठीची अ डे बिफोर ॲक्टिव्हिटी ही नोटीस तुम्हाला दिलेली आहे. तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ब्रिंग द फॉलोइंग इन्ग्रेडियंट्स. ओके, त्यामध्ये स्प्राउट्स, सॉल्ट, ऑनियन, टोमॅटो, कोरिएंडर लीव्स, बॉइल्ड पोटॅटो, कुकुंबर, लेमन अँड चाट मसाला. तर थोडक्यात तुम्हाला हे सगळं साहित्य गोळा करायचं आहे आणि ते आणायचं आहे. त्यानंतर ॲक्टिव्हिटी टाईम. तर त्या दिवशी तुमचे ॲक्टिव्हिटी जी असणार आहे त्या दिवशी काय करायला लागणार, टेक अ बिग बाउल, ॲड स्प्राउट्स इन दिस बाउल, ॲड चॉप्ड व्हेजिटेबल्स, ॲड सॉल्ट अँड चॅट मसाला. म्हणजे त्याच्यामध्ये स्प्राउट्स घातल्यानंतर तुमचे जे काही चॉप्ड व्हेजिटेबल्स आहेत हे सगळे त्याच्यामध्ये ॲड करायचे. त्याच्यामध्ये सॉल्ट अँड चॅट मसाला ॲड करायचा आहे. एव्हरीथिंग विल बी मिक्स विथ अ स्पून. ॲड लेमन ज्यूस अँड अगेन मिक्स इट वेल अँड एन्जॉय द स्प्राउट्स चाट. आणि त्यानंतर स्प्राउट्स चाट जे आहे हे तुम्हाला एन्जॉय करायचं आहे. तर ही एक छोटीशी रेसिपी तुम्हाला इथे बनवायला सांगितलेली आहे. तर चला स्टुडंट, याचबरोबर तुमचा हा चॅप्टर रघु गोज टू द मार्केट हा चॅप्टर इथे कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू, बाय बाय.